धन्यवाद आदरणीय भारत पाटणकर यांच्यानंतर आपल्या समोर येत आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार आपल्या देशाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मस्तान आलेले आहे। लोकसभेचे सन्माननीय सभासद खासदार विशाल पाटील, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद आमदार अण्णालाल भारत पाटणकर, या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग शेंडगे, अनिसाई सगळे, शंकरदादा पाटील, हनुमंतराव देसाई, हरिदास पाटील, सुरेश पाटील, अनेकांची नावं घ्यावी लागतील पण वेळ थोडा आहे। पण असा हा जर निवडणूक प्रचाराचा सोहळा आहे त्याचा मुख्य म्हणजे आपले उमेदवार रोहित पाटील आणि उपस्थित बंधुभगिनी। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यामध्ये हे राज्य, या राज्याचा कारभार हा कुणाच्या हातामध्ये द्यायचा त्याचा निकाल घेण्यासाठी ही निवडणूक आहे। 8-10 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचा कारभार हातामध्ये घ्यायचा हे सुचतील देशाचे प्रधानमंत्री देशात फिरत होते। ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला 400 जागा द्या, लोकसभेचं काम चालवायचं असतं, सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असतं, 300 आणि 300 जागा असल्या ते काम सहज करता येतं। मला आठवतंय की या देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी सर्वेक्षण मंत्री होतो आणि आम्हाला लोकांच्याकडे त्यावेळेला 250च्या खाली खासदारांची संख्या होती। पण तरीसुद्धा 5 वर्ष राज्य चालवलं, लोकांचे प्रश्न सोडवले, त्यासाठी 400 जागाची आवश्यकता नव्हती। पण मोदी साहेब 400 जागा ही सांगतायत, ती शंका आम्हाला लोकांच्या मनामध्ये आणि ती शंका अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, त्या घटनेमध्ये ते बदल करायचा असला तर त्याला मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते। आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे, त्या वेगळ्या विचारासाठी ही अधिक त्याची संख्या असेल सातत्याने मानतायत। पण आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला तर काँग्रेसचे नेते असतील, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील, तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील, केरळचे मुख्यमंत्री असतील, कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, अन्य पक्षाचे लोक असतील, या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काय वाटेल ते झाल्याचं चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाही हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवाने त्याच्यामध्ये येत राज्य त्यांचं आलं
पण घटनेत बदल करण्याची ताकद त्याची राहिली नाही. ती निवडणूक गेली असाही दुसरी निवडणूक. त्या दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा भाजपवाले आणि त्यांच्या सरकारी हे सगळ्या निवडणूक लढवायचा निकाल घेतला. आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो. आम्ही काँग्रेस पक्षाला बोलावून घेतलं. राष्ट्रवादी पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, ज्यावेळी कम्युनिस्ट म्हणजे कम्युनिस्ट यांना बरोबर घेतलं. आणि असा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटायचं राहिलं, पण देवेंद्र फडणवीसांनी हे घटक आहेत. या लोकांची असं महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. आणि ती नुसती निवडणुकीत मात्र आम्ही मागत नाही. आम्ही कामासाठी होतं मागतो. आम्ही कालिका वाचला आणि तो कालिका वाचल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा आग्रह देतो. आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैशाचा गैरवापर. दुसऱ्या निवडणुकीत काही नाही. पैसे टाकायचे, माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा प्रयत्न दिसतो. काही कार्यक्रम त्यांनी घेतले, पण त्या कार्यक्रमामध्ये सत्ता किती आहे याचा विचार करायची वेळ आली. सतत ते सांगतायत की आम्ही महिलांच्यासाठी लाडकी बहीण हा कार्यक्रम घेतला. लाडकी बहिणीच्यासाठी काही दोन पैसे दिले. माझी काही तक्रार आहे, तुम्ही आवश्यक आहे. पण लाडकी बहिणीला 1500 रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं तिची आज आवश्यकता आहे. आणि आजच्या राजकीयमध्ये भाजपच्या राजकीयमध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रिया या सेफ आहेत, सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे. या युती सरकारच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली. आणि तुम्हाला माहीत आहे, करायला ठाऊक नाही, पण या 2 वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 67,381 महिलांचं अत्याचार झाले. 67,000 महिलांच्या हत्या होती. याचा अर्थ असा ज्याची नोंद महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये 5 महिलांच्यावर अत्याचार केले जातात. आणि दुर्दैवाने आज या राज्याची जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या, सापडत नाहीत, त्यांचाही आकडा हा जवळपास 60,000च्या आसपास. आणि जे राज्यकर्ते आमच्या भगिनींचा पत्ताचा शोध घेऊ शकत नाही, अत्याचाराची संख्या वाढू शकतात, अशांच्या आसपास महिलांचं संस्कृत द्यायचं. तुम्ही पैसे वाचा, पण त्या पैशाच्या पेक्षा पहिल्यांदा तिचं भविष्य राहतं. तिच्यावरचे अत्याचार थांबा, तिचा फटका लागायचा नाही, तिचा शोध घ्या. पण हे काम करण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते काही करत नाही. महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण पिढीचा प्रश्न आहे. आज मी या सगळ्यामध्ये बघतोय सारख्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही. ही तरुण पिढी ती खऱ्या असताना असं शक्तिशाली केली पाहिजे. महाराष्ट्र चालवायचं तुम्ही तरुणांनी चालवायचं आणि या तरुणांना संधी दिल्याच्या नंतर ते तरुण उत्तम काम करू शकतात याचा अनुभव मला आहे. आज या ठिकाणी बोलताना रोहितने सांगितलं की मला एकटं फाडण्याचा प्रयत्न करतात. काही काळजी करू नका, कोण एकटं फाडू शकत नाही. तरुण पिढी जोपर्यंत ती कथा मागायची असेल
ती सायची असतील, आषाढीची असतील किंवा तारगावची असतील, ही चलनाची साक्षी तुमच्या मागे तो पण चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही एकटा करू शकत नाही. आणि तुम्ही आज म्हणताय 55 वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती. मी वयाच्या 26 वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता. आणि माझ्या विरुद्ध सगळे आमच्याकडचे नेते होते. आणि त्या नेत्यांनी चव्हाण साहेबांना वसंतदादांना सांगितलं की या तरुण पोराला आत्ता संधी देऊ नका. पण नेत्यांनी ऐकलं नाही. खूप होते नेत्यांनी ऐकलं नाही. मला आठवतं मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले. चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी विचारलं की एका तरुणाला संधी द्यायला तुमचा नकार आहे. त्याने हो त्यांचं निवडून यायचं नाही. चव्हाण साहेबांनी प्रश्न विचारला की आपल्या राज्यामध्ये 288 खासदारांच्या जागा आहेत. आपल्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील? तर त्याच्या देशांनी सांगितलं की निदान 200 तरी येतील. चव्हाण साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला राहिलेला 88 काय? तर नेत्यांनी उत्तर दिलं बहुतेक तिथं पराभव होईल. चव्हाण साहेबांनी सांगितलं शरद पवारांचे असंच दिसते. आपल्याकडे किती येतील तर तुम्ही 200 येतील म्हणतात. 88 25 तेच वेळी सांगतात. त्या 88 मध्ये आणखी एक झाला आणि ते 89 येतील असं सांगा शरद पवारांना तिकीट आहे. आणि मला तिकीट दिलं. आणि त्या दिवसापासून आज 55 वर्ष मी सतत निवडून दिसतोय. एकदा सुद्धा लोकांनी मला बघितलं. आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाणी देताय. माझी पूर्ण खात्री आहे की पुढची 5-50 वर्ष या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे. तो त्यांच्या कामाने राहणार आहे, त्यांच्या आवाजाच्या पुण्याने राहणार आहे. आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मतांनी विजय करा ही आग्रहाची विनंती आपल्याला करतो. ही करत असताना खेळाचा मतदारसंघ खानापूर असानी विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवशा सरकारांच्या वतीनं वैभवदादा सदाशिव पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक करत असतात. माझी सगळ्याला मतदाराला आव्हान आहे की जसं रोहित निवडून याल तसं वैभवदादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून यायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. अशी ही निवडणूक विशेषतः या मतदारसंघाची पण तुर्कीशी होईल अशी बाहेर चर्चा आहे. मी विचारलं काही लोकांना तुर्कीशी असं का वाटतं? आजारची पुण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आजारचं नाव घेतात. माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेले. मी गेले 17 दिवस कधी घरी सुद्धा गेलो नाही. या तालुक्यात या जिल्ह्यात या तालुक्यात त्या जिल्ह्यात आणि हे सुरुवात हे केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा संपली आणि त्या आदिवासी समाजाचे लोक एका कोपऱ्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला. मी थांबलो आणि त्याने बोलून घेतलं काय अडचण आहे का? म्हणजे काही अडचण नाही. म्हणजे कशासाठी सुरुवात सांगलं म्हणजे एकच गोष्ट सांगायची. आला भाषाचा पोरगा तिकडे सांगितलं निवडणूक असतोय त्याच्यावर लक्ष ठेवा. तुमचं गाव ते गैरसोली आदिवासीच असाल. मी आधार भाषाच्या पोरग्याची चिंता तुला का? त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या घरात दैनंदिन भाषणाची चिंता ही आधार भाषाने घेतली. आमच्या भाषणाची शोधणी केली
त्याचे उत्तर आम्ही कधी विसरू शकत नाही. हा गडचिरोलीचा आदिवासी या ठिकाणी सांगतो एवढी होय नाही. आज आजारच्या मागे असल्याच्यानंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण लक्षात विदर्भचे आमदार माजी खासदार आहेत, उद्योगी आहेत, त्याच्या माहिती अनेक गोष्टी सांगते. त्याची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला असायची. एक दिवशी माझ्याकडे आवाज खात्री आली आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान परिषदेच्या जागावर येतं एका जागेसाठी माझा आग्रह आहे. म्हणजे कुणाचा त्यांनी सांगितलं संजय फसतात मला फसत नाही. तुम्ही काहीतरी दुसरं नाही म्हणजे माझा फार आग्रह मी त्यांच्याशी बोललोय काही करायचं नाही आणि यांचा काही भरोसा नाही तुमच्या वरती अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग्रह करता. या म्हणजे माझ्या भागाचं आहे काही करा हा वेगळं माझं ऐका. शेवटी आजारचं नाव नाही ना ते मला शक्य नव्हतं. आम्ही मान्य केलं ते आमदार झाले 5-6 वर्ष राहिले. पण अशी गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नावापत माझे भाऊ गेले लोकसभा त्यांना यश मिळालं. 10 वर्ष लोकसभेत राहिले. मी असा चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललं असतील लागणारी गोष्टी ह्या वेळी मतदारसंघाच्या प्रश्नाची कधी चर्चा करत इथं विचारल्याच्यानंतर तेच ऐकायला मिळालं. 10 वर्ष काढली गेल्यानंतर खासदारकी सांगते आता नवीन पक्षात गेले तिथं त्या ठिकाणी राहिले. तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुला सगळ्यांना माहिती आहे. मी काही सांगायचं नाही. काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली. निवडणुकीच्या आधी 1 महिन्याच्या पूर्वी मी सांगलीला आलो होतो आणि काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता. मला अतिशय अज्ञान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे. समाजाच्या लोकांचा प्रश्न आहे. शेवटी मी गेलो त्या कार्यक्रमात सांगलीमध्येच कार्यक्रम होता. मी त्यांना विचारलं की उद्याच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिलं काय काळजी करण्यात पाहिजे. आपलं सगळ्यांनी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी असेल याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे तुमचं काय म्हणजे आमच्या या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद लावणं याच्या दुसरी काही माझी अपेक्षा नाही. आणि 8 दिवसांनी वाचलं की या मतदारसंघात अर्ज भरला तुझं शब्दाची किंमत नाही नेण्याच्यामध्ये सातत्य नाही. अशा प्रकारच्या त्या गोष्टीचं काम करण्याची संधी लोकांनी दिली. त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही. कारखान्याचा उभा केला. आज त्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काही त्याच्या खोल्या जाऊन शिकतात तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता. आज एकेकाळी सांगली जिल्हा सरकारी कारखानदारीच्या बाबतीत महाराष्ट्राला नेतृत्व देणारा जिल्हा आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय अवस्थेत आहे. त्याचं नेतृत्व कोणाकडे असतं त्याची जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि कारखानाच नाही गणपती संघ असेल आणखी काय संस्था असतील अनेक संस्थेचे संबंधित उल्लेख जिथे जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीच्या आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे. आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही. कारण समाजाच्यासाठी समाजाने दिलेला अधिकार
हा गाजवायचा असतो, त्यासाठी वापरायचा असतो. हे सूत्र या व्यवसायाने कधी मनामध्ये ठेवलं जाईल आणि त्याचाच परिणाम आज किंवा लोकांच्या हिताची लवकर न करणारे व्यक्ती जर या ठिकाणी रुढीच्या विरुद्ध असेल आणि दुसऱ्या बाजूला स्वतः असं नसतं तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला एवढे हेजमाचे घालून अधिकाऱ्यांची गोल बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र देणे या मधल्या काळामध्ये पाहिलं त्याचा विचार करायचा तर लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्या पुढे आहे. आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाजासाठी कष्ट करणारी उभारणारी देशाला परकीयांच्या हातातून मुक्त करण्यासाठी परंतु संघर्ष करणारी आणि येणे प्रगतीशाली विकासाचा विचार करणारी जनता रोहित भाषांच्या मागं व ते शक्तीने उभं राहील याची पूर्णपणानं मला खात्री आहे. आणि मी उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची खून तुम्हाला व्हायचे तुझाही पोचायला मान आणि माणूस आज फाशील असो आणि आज त्यांचा वासा विहित चालूच असेल. या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंड त्यांनी लक्षात ठेवलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं फलन या तुतारीची उखाण घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला काय होईल. आणि त्यासाठी तुतारी फोडणारा माणूस याच्यासोबत वचन द्यावा मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही विरुद्ध निवडून द्या. ही सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला खात्री असेल की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत, त्याचं दुःख अस्वस्थता आहे. आम्हा लोकांचं तर त्यांच्याशी वाढलेलंच आहे. मी कसं सांगितलं की आला ना की तुमचं माझं वाढलं नाही. तुम्हाला जायचं आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही. तुम्हाला सगळं महाराष्ट्राची जनता वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे. तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काय होत असेल तर तुमचं आमचं वाढलं होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. पण शेवटी सगळेच काही तुमच्या माझ्या त्याच्या हातात असतं असं नाही. काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथं झाली आणि आज ती तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही. पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श काढला आणि तो नुसतं तासगाव होता नाही. सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक आश्चर्यानं आजाराची चौकशी करतात, कुटुंबाची चौकशी करतात. माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फायद्यामध्ये आजारी जाता जाता टाकलेले आहे. आणि म्हणून समाजाला संभाव्य करण्याचा दृष्टिकोन ज्याने उभं आयुष्य व्हावं आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची पुढची फेरी ही जर निवडणुकीला उभी येत असेल तर तुम्हा सगळ्यांची पूर्ण ताकद ही तर त्यांना द्याच. पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून केवळ महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे. ही गृहीत भाषाला जी काय मतं भरली अशी मतं भरण्यात त्याला भाग्य लागतं याची बरोबर चर्चा होईल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते. एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे. मध्यंतरी इथं आल्याच्या नंतर वेदांना संघ या संबंधीचे लोक मला भेटले होते आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वर्गीय आझाद फाशी या नावानं वेदांना मार्केट नवीन आम्ही इथं करतोय. मी एवढंच सांगितलं की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली. द्राक्ष वाजवली, वेदाने गाजवले, सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे वेदाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं. मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटला निश्चितपणाने राहील
ठीक करतो या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो. जय हिंद जय भारत. आदरणीय संजय पाटील दास विश्वास तात्या माने पाटील तालुकाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे. आदरणीय साहेबांच्या हस्ते आणि उपस्थितांच्या साक्षीने साहेब आशीर्वाद देतील आणि आजच्या भव्य अशा प्रचार सभेच्या निमित्तानं संजय पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले रोहिदादांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच त्यांच्याबरोबर आलेले आमदार अरुण अण्णा लाड आणि तुझाई सगळे, जयसिंगराव शेंडगे तात्या, तसेच सर्वच व्यासपीठावरील मान्यवर बंधू भगिनी, विशाल दादा, अविनाश काका, देवराज पाटील, तसेच ज्येष्ठ नेते शंकर दादा, बामदास दादा, सुभाष पाटील, भारत पाटणकर, या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपण्याचं जाहीर करतो. धन्यवाद. अथांग सागर लोटलेला आहे. आरोनाबांच्या परिवार कुटुंबियावरती रोहित दादांच्यावर, सुमनताईंच्यावर आणि कुटुंबियांच्यावरती प्रेम करणारा प्रचंड जनसागर. लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस.